हाय, गुड मॉर्निंग. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला लॉडविक पॉईंटपर्यंत दाखवलं होतं. त्याच्यानंतर आम्ही आलो होतो महाबळेश्वर मार्केटमध्ये. तिथे छान स्ट्रॉबेरी क्रीम आणि अशाच खाण्याच्या छोट्या-मोठ्या गोष्टी ट्राय केल्या. स्ट्रॉबेरी क्रीम खरंच खूप छान आहे. तुम्ही जर महाबळेश्वरला आला तर इथलं स्ट्रॉबेरी क्रीम नक्की ट्राय करा. खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर थोडीफार शॉपिंग केली आणि आम्ही निघालो होतो पॉईंट बघण्यासाठी. तिथे गाडी तिथेच पार्क करून आतमध्ये पायी चालतच जावं लागतं. हा हॉटसेट पॉईंट होता. इथे इतकं धुकं होतं की काहीच दिसत नव्हतं. हे धुकं थोडा वेळ क्लिअर होईपर्यंत आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो आणि धुकं क्लिअर झाल्यानंतर हा पॉईंट असा काहीसा दिसत होता. हे इतकं छान वाटत होतं. इथे आम्ही छान फोटोज वगैरे काढले आणि नंतर आम्हाला जायचं होतं महाबळेश्वर मंदिराकडे. तिथे मधातच मुलांनी पाऊस चालू होता, मधातच खूप धमाल केली. हे मंदिर खूप छान आहे. या मंदिराचा परिसर त्याच्या बाहेर आल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं. इथे आम्ही थोडा वेळ थांबलो. नंतर आम्ही गेलो पंचगंगा मंदिराकडे. इथे 5 नद्यांचा संगम आहे या मंदिरामध्ये. दोन्ही पण मंदिरं खूप जुनी आहे आणि खूप छान आहे. ते दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला इथे आणि नंतर आम्हाला जायचं होतं मॅप्रो गार्डनला. नंतर आम्ही पोहोचलो मॅप्रो गार्डनला आणि मॅप्रो गार्डनचा परिसर पण खूप मोठा आहे. इथे पटापट आम्ही सगळं बघितलं. इथे ना छान छान गेम्स वगैरे होते, पण आम्ही काहीच खेळलो वगैरे नाही, कारण आम्हाला ऑलरेडी खूप वेळ झाला होता आणि निघायचं पण होतं. त्याच्यामुळे आम्हाला भूक पण लागली होती. त्याच्यानंतर आम्ही खाण्यासाठी काही ऑर्डर दिलं, असं सँडविच वगैरे छोटी-मोठी, आणि तिथे छान नाश्ता वगैरे केला, सँडविच वगैरे खाल्लं आणि नंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.